आहे रेल्वे दुर्घटनेविरोधात रेल्वे प्रशासनावर मनसेचा मोर्चा धडकलाय। ठाण्यामधील गावदेवी मैदानापासून ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा आता निघालेला आहे। लोकल अपघातामध्ये मुंबईकरांचा मृत्यू होतोय आणि अनेक मुंबईकरांचा लोकल प्रवासामध्ये जीव गेलेला आहे। कालच्या दुर्घटनेनंतर मनसेने धडक मोर्चा काढून आता या सगळ्या संदर्भात रेल्वे प्रशासनाला जाब विचारलाय। सध्या मनसे कार्यकर्ते स्टेशन कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाडीमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे आणि त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। अनेक मनसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। एकंदरीत मागण्या काय आहेत? कुठपर्यंत हा मोर्चा पोहोचलाय? नक्कीच ऋतुजा, आपण जर बघितलं तर कालची दुर्घटना घडलेली आहे त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। यातले 2 जे आहेत ते तरुण होते, एक जे आहे ते जीआरपीचे कर्मचारी होते आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर अत्यंत गंभीर असे 2 जण जखमी आहेत, तर 7 जण आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत। मात्र आज मनसेने यावर निषेध आंदोलनाचा मोर्चा काढला होता। यामध्ये मनसेचे नेते ठाण्याचे अविनाश जाधव हे यामध्ये लीड करत होते या सगळ्यामध्ये आणि आपण आता बघतोय की गावदेवी मंदिरापासून ते आतापर्यंत ते आतमध्ये पोहोचलेले आहेत। स्टेशन मास्टरांच्या कार्यालयात ते पोहोचलेले आहेत। स्टेशन मास्टरांशी ते बोलण्यासाठी प्रयत्न करतात आणि एकंदरीतच जर बघितलं तर खाली मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात पोहोचलेले आहेत। त्यांनी अनेक बोर्ड जे आहेत ते हाती घेतलेले पाहायला मिळतात। या बोर्डमध्ये त्यांनी 15 वर्षात 45,000 प्रवाशांचा मृत्यू झाला याचा नोंद केलेली आहे। या व्यतिरिक्त जे निषेध आंदोलन त्यांनी केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय की रेल्वे प्रशासनाला जाग कधी येणार आहे अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते देखील त्यांच्याकडनं विचारण्यात आलेले आहेत। मात्र हे सगळं झाल्यानंतर देखील रेल्वे प्रशासनाला जाग येणार का हा मूळचा प्रश्न आहे। कारण आज जर बघितलं आपण तर ऋतुजा, मी आज त्याच मार्गाने पुन्हा आले। सकाळी कालची जी ट्रेन होती, ज्या ट्रेनमध्ये ही घटना घडली, ही जवळपास 8:45 ची ट्रेन होती जी कसाऱ्यावरनं CSMT कडे जाणारी होती। त्याचा दिवाला थांबा होता। या ट्रेनला आज मी गेले होते तर आज देखील तेवढीच गर्दी होती। फक्त आज गाड्या कालच्या सगळ्या प्रकारामुळे आज गाड्या त्यातल्या त्यात वेळेवर होत्या, तरी सुद्धा 8:59 ची जी AC लोकल होती ही कॅन्सल केली होती। मनसेचे जे डोंबिवलीचे नेते आहेत राहुल कामत यांनी त्या संदर्भात ट्विट देखील केलेलं होतं की आज देखील AC लोकल 8:59 ची रद्द केल्यामुळे पुढच्या सगळ्या लोकलला तेवढीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या सगळ्यामध्ये आजही कुठेही फरक पडला नव्हता। लाईफलाईन डेडलाईन होते का हा जो विषय होता हा कायम राहिला। मात्र असं असताना देखील आज लोक जी प्रवासी जे आहेत, चाकरमानी जे आहेत ते रोजच्या प्रमाणे आज प्रवास करत होते। कारण शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आहे ऋतुजा, त्यामुळे कितीही काही घटना घडल्या तरी मुंबई थांबत नसते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले। अगदी, आणि त्यासाठीच आता मनसे कार्यकर्ते हे स्टेशन कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। जाब विचारला जाईल आणि आपल्या मागण्या सुद्धा त्यांच्या पुढे ठेवल्या जातील। पुढे काय होतं हे सुद्धा पाहायचंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या सगळ्या संदर्भात जो मोर्चा सुरू झालेला आहे त्या संदर्भात अविनाश जाधव यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा पाहूयात। त्यांनी या सगळ्या संदर्भात रेल्वे मंत्र्यांवर सुद्धा टीका केली आहे, पाहूयात। माझं मत आहे रेल्वे प्रशासन हा सुस्त प्रशासन आहे आणि त्यांना काहीही फरक पडत नाही। जर कालपासून तुम्ही पाहाल तर रेल्वे मंत्री प्रत्येक गोष्टीवर ट्विट करणारे रेल्वे मंत्री या सगळ्या गोष्टींवर त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिप्लाय केलेला नाही आहे। तरी तर हे असंवेदनशील रेल्वे मंत्री आहेत। बंगालची घटना घडली, आज मुंबईची घटना घडली, यांना काहीही फरक पडत नाही। माझं मत आहे या अशा रेल्वे मंत्र्यांना घरी बसवलं पाहिजे, ज्यांना लोकांशी घेणं देणं नाही, लोकांच्या मृत्यूशी घेणं देणं नाही आहे, असे रेल्वे मंत्री आम्हाला नको आहे।